जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, ठेस लागे तुझ्या पायाला, आसू येई तिच्या डोळ्याला. किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावर. छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो, फक्त थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. हे बघा, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल ना रे गड्यांनो, त्या दिवशी प्रत्येकानं समजून चाला की आपल्या जीवनातलं प्रेम गेलं. तुम्ही खासदार व्हा, आमदार व्हा, मुख्यमंत्री व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा, कीर्तनकार व्हा, गायक व्हा, वादक व्हा, काय व्हायचं ते व्हा. रात्री 2-3 वाजता काम करून ज्यावेळेस घरी जाता ना तुम्ही, दरवाजावर थाप टाका, दार उघड. दंदिशी तुमची बायको दार उघडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण तेवढ्याच रात्री 3 वाजता त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, दबक्या आवाजामध्ये ती आवाज देते, ए बाळा, ए सोन्या, 3 वाजले, माय कुठे गेला होतास तू? आपण सांगू, आई खूप लांब कीर्तन होतं ग, त्याच्यामुळे थोडा रस्ता खराब होता म्हणून उशीर झाला. रात्री 3 वाजता त्या आईच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळ्या, ए महाराज जेवला का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय गड्यानो. म्हणून 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. किती? 4092. एका या अभंगात बायकोचं वर्णन नाही महाराज. 9030 ओळी ज्ञानोबरायची. किती? 9030. एकाही ओळीमध्ये ज्ञानोबराने आपल्या बायकोचं वर्णन केलं नाही, अजिबात नाही. मायबापाचं सकळ तीर्थाची जे का माता तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. अजून ऐका, मात्रम पित्रम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा. म्हणून खरं सांगू का महाराज, ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी समजून चला. लोक म्हणतात बा माय मरो मावशी जगो. माय कशी मावशी कशी मायची जागा गेली, तो पर्यायी मार्ग झाला महाराज, बरोबर आहे का नाही? एक हिंदी गाणं आहे, म्हणून एक कीर्तनात पण कडवं आठवलं म्हणून म्हणतो, कोण भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. असं वाटतंय तुम्हाला मावशी आईची जागा घेऊ शक्यच नाहीये? अरे 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने आपल्याला गर्भात वागवलंय, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, अमृताईपेक्षा पवित्र दूध ज्या माय माऊलीने तुम्हाला पाजलंय, त्या मायची जागा या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी उदाहरण सांगत असतो, आईच्या जीवनाचं सार आणि फक्त आपल्या मुलाचं हित असतं महाराज. एका माय माऊलीचं लग्न झालं, यांना थोडं शांत बसायला हवं. एका माय माऊलीचं लग्न झालं, दोघं नवरा बायको आनंदाने संसार करतात. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनात, तुम्ही माझ्याकडे पहा, ते त्यांचं काम करते. दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती, कबाड कष्ट करायचे. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं तिला. आणि हॉस्पिटलमधून नवऱ्याला फोन केला, मालक, ओ मालक, ऐकलं का? अहो मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झाला. शेतामध्ये बारी धरत होता, शेतातून बारी धरता धरता 2 व्हीलरला किक मारली, गाडी लातूरला घेऊन गेला. कशासाठी? इतक्या वर्षानंतर मुलगा झालाय. अख्ख्या रोई सोमनाथाला आपण काय करू, पेढे वाटू. 4-5 किलो पेढे रस्त्याने घेऊन येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडवलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस खाली पडलेला आहे. पाणी पाणी करतोय, पण कोणी बघितलंच नाही. बघता बघता गतप्राण झाला. ही बातमी सगळ्या परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय.
ज्या माय माऊलीच्या गर्भातून लेकरू झालंय आणि तिला 2 तासानं जर कळालं तिचा नवरा मरण पावला, किती अवघड परिस्थिती हो. देवाला शिवाय द्यायला लागली. देवा अहो विधाता अस्तव न क्वचित दया संयोज मैत्र्या प्रणयन देही. तू देव आहे ना बे, तुला काही कळतं का रे पांडुरंगा. सोन्यासारखी कूस पवित्र केली माझी, पण माझे डोळे उघडायच्या अगोदर, माझ्या लेकराचे डोळे उघडायच्या अगोदर माझ्या नवऱ्याला घेऊन गेला. गाव रडतय, तालुका रडतय. माणूस खूप चांगला होता. बाई सुद्धा रडते, पण रडता रडता तिने विचार केले मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकरांनी कसं करायचं. सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराचं संगोपन करू लागले. बघता बघता लेकरू मोठं झालं, 10वी 12वीत गेलं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. 10 लाख रुपये कॉलेजची फी होती. घरची परिस्थिती नाजूक होती. आईला म्हणलं आई हे माय ऐकलंस का ग, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं ग, तुझे सर्व स्वप्न पूर्ण करायचे आई, पण आपली घरची परिस्थिती खूप नाजूक आहे गण, कॉलेजची 10 लाख रुपये फी भरायची. पोरीला आई सांगू लागली बाळा काळजी करू नको मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. तो जमिनीचा 7/12 घेतला आणि सावकाराकडे गेले. सावकार ही 3 एकर जमीन तुमच्या नावावर करा, मला 10 लाख रुपये द्या. 10 लाख रुपयाचं गट्ट घेतलं, पोराच्या हातात द्याला. पोरानं कॉलेजची फी भरली. पोरगं कॉलेज करू लागलं. बघता बघता 2-3 वर्ष ओलांडले. शेवटचं वर्ष होतं, पोराला परत 3 लाख रुपये कमी पडले. पोरगं रडतंय. 4 दिवस झाले जेवलं नाही. कोणत्या तोंडाने आईला म्हणायचं. 10 लाखासाठी वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली ना, आता 3 लाखासाठी कसं करावं. 4 दिवस झाले पोरगं बोलत नाही, जेवत नाही. आईनं सोन्याला जवळ घेतलं. ए दाद्या ए बाळा इकडे. काय झालं माय, 4 दिवस झाले बोलत नाहीये, रडतोय, जेवला नाही, काय झालं. काय नाही गाई, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलोपार्जित 3 एकर जमीन विकली माय. शेवटचं वर्ष आहे 3 लाख रुपये जर नाही भरले तर माझं 4 वर्ष वाया जातील ग. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा काळजी करू नको मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिन्याचा डबा घेतला आणि सोनार दादाकडे गेली. सोनार दादा ह्या सोन्याचा डबा घ्या आणि मला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सोनार सांगत होता अगं बेडे तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं, तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते. तो मेलाय, तुला सोडून गेलाय, पण कमीत कमी त्याच्या आठवणीचा एखादा दागिना तर गळ्यात ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडता रडता सोनार दादाला सांगते सोनार दादा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या दागिन्याचं मी काय करू. आज एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी. आज एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिलं. पोरग सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. आईला फोन केला. ए माय, ए आई, तुझ्या आशीर्वादाने मी इंजिनियर झालो ग. खूप कष्ट केले ग माय तू माझ्यासाठी. मला माहिती आई माझं शिक्षण होईपर्यंत मला कधीच तू जुन्या ड्रेसवर शाळेत पाठवलं नाही आणि माझं कॉलेज होईपर्यंत तू कधीच नवी साडी अंगावर घातली नाही ग. तू शिळ्या भाकरी खाल्ल्या पण मला ताजा डबा दिला. हे बघ माय, या माझ्या अंगावरची कातडी काढली आणि त्याची चप्पल जरी शिवली तरी मी तुझ्या उपकारातून ऋणी नाही होऊ शकत. पण आई ऐक ना, आजपर्यंत तू कष्ट केले पण आता मी काम करणार आणि तू आराम करायचा. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. तिलाही 3 लाख रुपये पेमेंट आणि यालाही 3 लाख रुपये पेमेंट. एवढी सेवा करत होती आईची, एवढी सेवा करत होती की आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती. एवढं प्रेम होतं. बघता बघता आईचं वय 75 वर्षात झालं ना. आईचं दुर्भाग्य असायला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. एवढ्या जोऱ्यानं खोकलायची म्हातारी अख्खी कॉलनी त्रस्त झाली होती. यांना अनेक MD डॉक्टरांना दाखवलं, MBBS डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदावाल्यांना दाखवलं पण कोणाच फरक पडत नव्हता. 6-7 वर्ष झाले, 2-4 लेकरं झाले आणि एक दिवस बायकोने याला आवाज दिला. ओ मालक इकडे या.
हा गेला काय 7 वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी थोडं लेकराकडे बघावं, जेवण आराम करावं. मला तुमची आई रात्रभर खोकलत बसते. बघा आता मला हा त्रास सहन होत नाही. एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई. डसा डसा रडायला लागलं पोरगण. बायकोच्या पाया पडता. ग वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावलाय का काय म्हणलं पोरग. ए वेडे ऐक, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या आईने मला कधी बापाची कमी नाही पडू दिली ग. जास्त दिवस नाही जगणार. मी डॉक्टरांना विचारलंय 1.5 ते 2 वर्ष माझ्या आईचं आयुष्य आहे ग. आणि अशा अवस्थेमध्ये जर मी माझ्या आईला सोडून दिलं तर मला ब्रह्मपातक लागल ग. तिला माझ्याशिवाय कोणीच नाहीये. आईविषयी लेकराचं प्रेम पाहिल्यानंतर बायकोला राग आला. एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर आहे, सांभाळा तुमच्या आईला, मी घर सोडून चालले. पोराला एकीकडे माय झाली, एकीकडे बायको झाली, 2 लेकरं पाहिजे. कसं करावं काय करावं. पोरग मध्यरात्री 10 वाजता आईच्या रूम मध्ये गेलं. आईच्या दरवाजाला थाप टाकला. ए आई दार उघड. आईने दार उघडलं. काय रे सोन्या. काय नाही गाई, चाल मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललाय. अंधाराची रात्र आहे, अमावस्याची रात्र आहे, काळा कुट्टा अंधार आहे. ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्यात एवढी झाडी दाट होती, झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणता, आई 10 मिनिटं इथं बैस, मी आलोच. आईला कळलं आता पोरग आता गेलं की परत येणार नाही. आईना हंबरडा फोडला, लेकराला आवाज द्याला. ए सोन्या, ए दादा इकडे ये. 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय रे. मी तळ हाताच्या फोडासारखं जपलं. सोन्या, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू का तुला. मी लहानपणी जर तू लहान असताना मी जर किचन मध्ये काम करत असेल, तू जर बैठकीत खेळत असेल ना पोरा, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना पोरा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे. एवढं प्रेम करत होते मी तुझ्या. मला कळलंय तुला माझी अडचण झाली. आनंदानं घरी जा. माझ्या सुनबाईला जीवला, माझ्या नातवंडाला जीवला. फक्त माझी विनंती पोरा, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाचा हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. मायबाप सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी महाराज. प्रमाण घ्या. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुल, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे. झाल्या हिन शक्ती नाक मुख गळती, सांडून या पडती रांडापोरी. म्हणून सर्वांना माझी विनंती, जोपर्यंत हा नरदेह चांगला आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. ऐका गड्यांनो, गेलेली सत्ता परत मिळू शकते 1, गेलेली प्रॉपर्टी मिळू शकतात 2, गेलेला पैसा कमवू शकतात 3, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य मिळेल? अजिबात नाही महाराज. सगळे एजन्सी आहे. मोबाईलची एजन्सी आहे, गॅसची एजन्सी आहे, सगळ्या गाडीची एजन्सी, सगळे एजन्सी आहे, पण मानवाची एजन्सी अजून कुठं तयार झालेली. माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात, एक तर नरदेह मिळत नाही, 1 मिळाला तर टिकत नाही 2, आणि टिकाला गेला की परत मिळत नाही 3. मग एवढा अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय ना. माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. आंधळ्याच्या हातात काय सापडावा? कावळा सापडावा. आंधळा माणूस आहे आणि त्याला कावळा कधी सापडेल का? नाही सापडत ना. बंद करा बंद करा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा, तसा नरदेह सापडलाय तुम्हाला आणि मला. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडेल त्याला 50,000 रुपये बक्षीस दिले जाईल.
आता डोळेवाल्यांनी विचार केला कावळा काही पकडायची गोष्ट आहे का? 10 क्रेवी दिलंच मोठ्या मुश्किलीने सापडतो. ते बी एखादा पुण्यवान असला तर ठीक, नाही तर लोक कंटाळून जातात. पण नैवेद्य खायला काही कावळा येत नाही. एक आंधळ सकाळी सकाळी गंगेच्या स्नानावर गेलं, देवाचं चिंतन करू लागलं. गंगेला पाणी अर्पण करत असताना असे हात वर केले आणि त्याच्या हातात कावळा सापडला. एवढा आनंद झाला त्या आंधळ्याला, अरा कावळा सापडला, कावळा सापडला, कावळा सापडला. आंधळ विचार करू लागला, असे जर संध्याकाळपर्यंत 3-4 कावळे सापडले तर 1.5 लाख रुपयाचा धंदा होतो आपला. परत आपल्याला भीक मागायचं काम नाही. मग त्या आंधळ्यानं काय केलं, माझ्याकडे पहा. त्या आंधळ्यानं काय केलं, पहिला कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. काय केले? होता तो पळून गेला, होता तो. आता किती चातुर्मास केले म्हणजे आंधळ्या कावळा सापडेल का? तसं अनेक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एवढा सुंदर नर्दे जर तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, माझी सर्वांना विनंती, मायबाप बाकीच्या गोष्टी सोडून द्या, भगवंतासाठी वेळ काढा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. 2 पावलं तर त्याच्यासाठी चाला, तो 10 पावलं चालल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. माय बाप रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतात, देव विसरू देऊ नका. आता अवघड वातावरण झालंय, माणसाला मरण्यासाठी म्हातार व्हायची गरज राहिली. आता हे म्हातारे कोतारे दिसतात ना तुम्हाला, हे मेल्यानंतर परत म्हातारे पाहायलाच भेटणार नाही आपल्याला. 50च्या पुढं कोणी जगणार नाही. आता अवघड झालंय महाराज. तुम्ही थोडा विचार केला, कशाने माणूस मारायला लागलं? जे चहा पित नाही त्याला शुगर होती, जे कधीच मसाल्याचं खात नाही त्याला मूळव्याध होतं, आणि जेवढे काही कॅन्सर होण्याचे परिणाम आहे, लक्ष देऊन ऐका, सर्वे डॉक्टरांचा आतापर्यंत जेवढे कॅन्सर झाले तेवढे निर्व्यसनी लोकांना झाले. व्यसनी लोकांना कॅन्सर होत, जे तंबाखू खात नाही, जे बिड्या पित नाही, जे काहीच करत नाही त्याला कॅन्सर होतो. आणि कॅन्सरचं प्रमाण सर्वात जास्त महिलांमध्ये वाढलंय महाराज. कोणता रोग कोणत्या रूपानं कधी तुमच्या घरी येईल काही सांगता येत नाही. तुम्ही जे खाताय ते फळं खातच नाहीये, तुम्ही जे खाताय तो भाजीपाला खातच नाही, तुम्ही विष पेताय. काय पेताय? विष खाताय. अरे रात्री कच्चे असणारे केळे सकाळी पिवळे धमक होतात. टरबूज लाल हो याच्यासाठी इंजेक्शन आहे, अजून तुम्ही सगळं इंजेक्शनावरच झालंय ना महाराज. पूर्वीच्या लोकांचं आणि आताच्या लोकांचं फरक आहे, म्हणून कोणता माणूस कधी मरेल काही सांगता येत नाही. ते जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. मला खूप आनंद वाटतोय या कोकाटे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं. खरं सांगू का महाराज तुम्हाला, आमच्या काय नाव आहे त्या आईचं? पद्मिनाबाई तुकाराम भाऊ कोकाटे. आमच्या पद्मीनबाई ज्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल ना, त्यावेळेस निश्चित त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. तीही विचार करत असेल किती भाग्यवान कोश आहे माझी, किती भाग्यवान माय आहे मी, की मी जिवंत असताना सुद्धा, रोग झाल्यानंतर सुद्धा, एवढी मोठी वेदना असताना सुद्धा लेकरांनी खर्च केला, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी खूप काही खर्च केला. मी खरं सांगू का महाराज, जीवनामध्ये तुम्हाला देवाचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल, एखाद्या साधू संतांचा आशीर्वाद घेता नाही आला तरी चालेल, पण जीवनामध्ये आईच्या आशीर्वादाशिवाय मरू नका बरं तुम्ही. ही वस्तुस्थिती. आईचा आशीर्वाद असला की जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. आमच्या आई साहेब ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हे सुंदर वातावरण, गायक वादक महाराज मंडळी सगळं पाहत असेल तर ती मायमाऊली सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडत असेल आणि विचार करत असेल किती गोड नियोजन माझ्या बाबासाहेबांनी केलंय, किती गोड नियोजन माझ्या बाळासाहेबांनी, आमच्या शंकर दादानी, आमच्या धनंजय दादानी किती सुंदर नियोजन केलं. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमची आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. बाकी नाही काही करता आलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. हा कार्यक्रमच आईच्या संबंधाने.
आईचं लेकरावर किती प्रेम असतं एक उदाहरण सांगू तुम्हाला, ऐका गड्यांनो. आईचं लेकरावर जेवढं प्रेम असतं तेवढं कोणाचंच नसतं. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला. काय झाला? डोळा खराब झाला. रडायला लागली ती. ए दाद्या, ए सोन्या, डोळा खराब झाला रे माझा, काळजी नको करू माय, मी लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, लातूरला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना. आपल्या आईला सांगत होता, आई जर लातूरला नाही नीट झाला तर यावर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय ग, मुंबई सारख्या महान शहरामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा, मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? पोरग रडायला लागलं. आईला सांगता, आई तुझ्या आशीर्वादाने 15 एकर जमीन आहे ग, त्यातली 5 एकर जमीन विकतो आहे ना, अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागली. आई रडायला लागली. रडता रडता पोराला सांगती, पोरा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कूस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई जोऱ्या जोऱ्यात रडतीन, पोरगही जोऱ्या जोऱ्यात रडतं. पोरग रडता रडता थांबलं. आईला म्हणतो, माय, ए माय, तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होतो. बघ ना गाई, तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग माय, मी तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण आई ऐक ना ग, दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? बसणारी मंडळी, एवढं उत्तर घेऊन माझं घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारी आई होती, रडता रडता पदरानं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, सोन्या, हे वाघा, तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये. म्हणून तर मी नेहमी सांगतो, किती गोड वर्णने मला. हा बरुणी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या होतो जवा ताण, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पारा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. अशा अनेक लोकांनी आपल्या आईचं वर्णन केलंय. मी नेहमी सुद्धा माझ्या आवडीनं म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला ती